श्री भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्र अंचल या दिगंबर जैन समाजाची मोठी संस्था आहे। महाराष्ट्र त्याचा एक विभाग आहे आणि तीर्थक्षेत्र रक्षा कमिटीचे जे सर्व महाराष्ट्रात आहेत त्या संस्थेच्या अंडर असतात। तर त्याचं काम महत्वाचं असतं। तीर्थक्षेत्राचा विकास, तिथं असणाऱ्या सोयी सुविधा, भाविकांच्या भक्तांच्या येणाऱ्या जाणाऱ्यांची सोय या संदर्भातून आणि तिथं जर एक काही जीर्णोद्धार करायचा असेल किंवा काही नवीन गोष्ट करायची असेल तर ह्या संस्थेची याच्यामध्ये एक महत्वाची भूमिका असते। तर अशा संस्थेचं अध्यक्षपदासाठी 2024 ते 2028 या कालावधीच्या अध्यक्षपदासाठी खरं तर दिगंबर जैन समाजात निवडणूक ही पद्धत नाहीये, बिनविरोध इलेक्शन होत असतं। परंतु आता यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील दहेगाव येथे 25 ऑगस्ट 2024 रोजी एक मतदान आहे। याच्यासाठी आपल्या सर्वांचे परिचित मिहीरभाई गांधी अकलूज हे अध्यक्षपदाच्या साठी उभा आहे। अध्यक्ष कोणी व्हावं? जो काम करू इच्छितो, जो काम करतो, समाजाच्या तळागाळात जाऊन काम करतो, समाजाचं जो संघटन बांधणी करतो, ज्याला सर्व तीर्थक्षेत्राची माहिती आहे, समाजात उठबस आहे, जो वेळ स्वतःचा देऊ शकतो, चार लोकांना बरोबर घेऊन जाऊ शकतो, असं व्यक्तिमत्वाचा अध्यक्ष असावा असं एक सर्वसाधारण मत आहे। तर या सर्व दृष्टिकोनातून या सर्वाचा जर विचार केला तर मिहीर गांधी हे अतिशय योग्य असे उमेदवार आहेत आणि जे या सर्वाचे महाराष्ट्रातून 3000 मतदार आहेत। तर या सर्वांनी 25 तारखेला येऊन, खरं तर इलेक्शन व्हायलाच नाही पाहिजे, परंतु इलेक्शन आता लागलेलं आहे, तर मिहीर गांधी यांना प्रचंड बहुमतानं आपण सर्वांनी मिळून निवडून द्यायचंय आणि वेळात वेळ काढून 25 तारखेला तीर्थक्षेत्र दहेगाव येथे सोलापूर जिल्ह्यात नातेपुते जवळ, वालचंद नगर जवळ, अकलूज जवळ, फलटण जवळ हे दहेगाव तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणी येऊन तिथं त्या ठिकाणी राहण्याची, जेवणाची सर्व तिथल्या क्षेत्रानं निवासाची आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे। अधिक कुणाला माहिती असल्यास आपले जे तीर्थक्षेत्र रक्षा कमिटीचे अनिल जमगे आहेत यांना संपर्क साधावा, त्यांच्याकडून सर्व माहिती घ्यावी आणि मिहीर गांधी यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं आणि आपल्या सर्व